नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काही वेळेला उत्साहात माणसं इतकं काही आगाऊ बोलून जातात की आपणच आपल्या आदरणीय पालकांची किंवा कोणाची बदनामी करतोय, अवहेलना करतोय, याचं पण भान राहत नाही. आणि आजच्या जमान्यात तर तुम्हाला माहिती आहे की समोर कॅमेरा आला, माईक घेऊन कोणतरी धावत आला की आपण फार प्रचंड मोठे बुद्धिमान आहोत असा समज असलेले आपल्याकडचे नेते तातडीने अक्कल पाजळायला लागतात आणि असं काही बोलतात आपण फार मोठा अगदी काय म्हणतात चतुर आणि मुरब्बी बोललोय असं त्यांना वाटत असत. प्रामुख्याने शरद पवारांकडे उरलेले जे राष्ट्रवादी पक्षाचे नेते आहेत त्यामध्ये रोहित पवार येतात, सुप्रियाताई येतात, जयंत पाटील येतात. त्यांचा भरणा अधिक आहे. हे शरद पवार जितकं मोजकं बोलतात आणि कुठे बोलू नये हे जाणतात, त्याची गंधवार्ता नसलेले त्यांच्याकडे सहकारी असावेत, हे पवार साहेबांचं दुर्दैव म्हटलं पाहिजे. अधूनमधून सुप्रियाताईनं तर आम्हाला यशवंतराव चव्हाणांनी हे शिकवलंय वगैरे वगैरे असलंही पांडित्य सांगतात. पण यशवंतरावांनी राजकारणात वावरताना कार्यकर्त्याने आणि नेत्याने कुठे आणि कसा संयम बाळगायचा हे सांगितलेलं आहे. तेवढंच शिकवलं जात होतं तेव्हा सुप्रियाताई बहुतेक दांडी मारून सिनेमा वगैरे किंवा नाटक बघायला गेलेले असतील. म्हणूनच संयम सोडून त्या भरकटत जातात आणि बोलतात असं मला कधी कधी वाटतं. आता यशवंतरावांनी असं सांगितलं होतं एका कार्यकर्त्यांच्या, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिबिरामध्ये, की आपण काय बोलावं हे माहीत नसलं तरी चालेल, पण काय अजिबात बोलू नये हे नक्की माहिती असलं पाहिजे, जेणेकरून आपल्या बोलण्यातून आपला पक्ष आणि आपणच अडचणीत येण्याची शक्यता असतं असं बोलायचं टाळलं पाहिजे. ही यशवंतरावांची शिकवण आहे. पण ती शिकवणी चालू असताना नेमक्या सुप्रियाताई बुट्टी मारून गेलेल्या होत्या आणि त्यामुळे अधूनमधून आपल्या पित्यापेक्षाही आपण मुरब्बी आहोत हे दाखवण्यासाठी सुप्रियाताई जे बोलतात त्यातून अनेक विरोध सुरू होतात. अनेकदा त्या आपल्या पूज्य पिताजींनाही हास्यास्पद करून टाकतात. सध्या तुम्हाला माहिती की महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सगळ्या पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. लवकरात लवकर विधानसभा निवडणूक होईल ही खात्री असल्यामुळे त्या निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येक जण आपली रणनीती, स्ट्रॅटेजी वगैरे ठरवतोय, डावपेच आखतोय. आणि जो जो कोणी नेता स्वतःला मानतो त्याला वाटतं की आपला पक्ष आपणच चालवतो आणि त्यामुळे आपणच हे पांडित्य सांगितलं पाहिजे. सध्या पुढच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होईल हा महाराष्ट्रातला एक चर्चेचा विषय आहे. आणि त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की उद्धव ठाकरे असतील, संजय राऊत असतील किंवा आदित्य ठाकरे असतील, शिवसेनेचे प्रवक्ते असतील, त्यांच्या जीवा नको तितक्या मैलोघंटी लांब झालेले आहेत. मुख्यमंत्री पदाचा चेहरा आत्ताच ठरवला पाहिजे हा उद्धव ठाकरे यांचा आग्रह आहे आणि जो कोणी ठरवला जाईल त्याला माझा पाठिंबा असेल असंही ते सांगतात. मग तुम्ही चिंता का करताय? जो होईल तो, जो होईल तो ना. की नंतर तुम्हाला बंद दरवाजा आडचा दिलेला शब्द वगैरे आठवणार आहे 5 वर्षापूर्वी सारखा, की बंद दरवाजा आड अमित शहानी शब्द दिला होता 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद आणि नंतर पाळला नाही. असं काय नंतर होणार आहे का? आत्ता जर उघडपणे सगळे म्हणतायत निकालानंतर ठरेल तो ठरेल आणि तुम्ही सुद्धा म्हणता की जो ठरवाल तो मान्य आहे, मग ते नाव आत्ता कशाला पाहिजे उद्धव ठाकरेंना? कारण त्यांना आपलं नाव महाविकास आघाडीकडून घोषित केलं जावं हा उद्धव ठाकरेंचा आग्रह आहे. आणि मग दुसरीकडे त्याला नाकारण्यात काँग्रेस स्वतः आपल्याला धन्यता मानते. मग पृथ्वीराज बाबा चव्हाण असतील, नाना पटोले असतील, हे आपल्या परीने उद्धव ठाकरेंना
किंवा त्यांच्या आग्रहाला हाणून पाडण्याचा उद्योग करत असतात. अशा वेळेला ती तुम्हाला दोन बोक्यांची गोष्ट माहितीये ना, लोण्याचा गोळा सापडला आणि मग त्याची समान विभागणी कशी करायची, म्हणून ते एक माकड तराजू घेऊन बसतं आणि दोन तुकडे पाडतं, इकडे आणि तिकडे टाकतं. हे पारडं कमी झालं की त्यातलं लोणी खातं, मग हे पारडं कमी झालं की त्यातलं लोणी खातं. असं करून ते लोणी माकड मटकावत असतं आणि दोन बोके कधी एकदा तराजू समतोल होईल म्हणून आशाळभूतपणे बघत असतात. तशी काँग्रेस आणि उभाटा शिवसेनेची अवस्था झालेली आहे. आणि राष्ट्रवादी हा शरद पवार गटाचा जो पक्ष आहे, त्या पक्षाचे सर्व सर्व असलेले शरद पवार हे दोघांच्याही जो पोरखेळ चालू आहे त्याची मजा घेत आहेत, लोण्याचा गोळा वाटणी करण्याच्या पद्धतीत. म्हणून शरद पवारांनी पहिल्यांदाच जाहीर करून टाकलं की जो कोणी आघाडीत ठरेल तो निवडणुकीनंतर ठरेल. माझ्या पक्षाला मुख्यमंत्री पदावर दावा करायचा नाही. खरं तर ही शरद पवारांनी वेगळी भूमिका जाहीर करण्याची गरजच नाही. 25 वर्षापूर्वी स्थापन झालेला हा त्यांचा पक्ष आज पण मुख्यमंत्री पदावर दावा करत नाही असं नाहीये. 25 वर्षापासून शरद पवारांनी कधीही आपल्या पक्षाला मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे, आघाडीमध्ये आपल्याला मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे असा दावा निवडणुकीच्या आधी कधी केला नाही आणि नंतर सुद्धा कधी केला नाही. किंबहुना याच एका कारणासाठी जवळजवळ 14 महिन्यापूर्वी त्यांचा पक्ष फुटला. दीर्घकाळ मुख्यमंत्री पदाकडे डोळे लावून बसलेले छगन भुजबळ असतील, अजितदादा पवार असतील, हे कंटाळून शेवटी शरद पवारांकडून बाहेर पडले. आणि बाहेर पडल्यानंतर ह्या सगळ्यांनी जाहीरपणे ही तक्रार केली की जर 2004 मध्ये आघाडीमध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे आमदार जास्त होते, त्यावेळेला आमच्या पक्षाला मुख्यमंत्री पद मिळवू शकलं असतं आणि ते घेतलं असतं. ते जर मुख्यमंत्री पद तेव्हा घेतलं असतं तर आज राजकारणाचं चित्र वेगळं दिसलं असतं. म्हणजे काँग्रेस पक्ष हळूहळू करत आम्ही नामशेष केला असता आणि राष्ट्रवादी हाच काँग्रेस पक्ष होऊन बसला असता, जसं तिकडे तृणमूल काँग्रेस हाच पक्ष झाला आणि काँग्रेस संपली. पण शरद पवारांनी शक्य असताना सुद्धा पक्षाला निकालानंतरही मुख्यमंत्री पद मागितलं नाही, दावा केला नाही. हीच तर राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीचं कारण झालेलं आहे. त्यामुळे आज शरद पवार जेव्हा म्हणतात की माझ्या पक्षाला मुख्यमंत्री पद नको आहे, ते नव्याने सांगण्याची गरज काय? शरद पवारांनी मी शरद पवार आहे असं सांगण्याची गरज असते का? नाही. सुप्रियाताईंनी मी शरद पवारांची लाडकी कन्या आहे असं सांगायची गरज नाहीये. हा, अजितदादाची मी लाडकी बहीण आहे हे सांगायला लागतं. तो सांगण्याचा मुद्दा असा की राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मुख्यमंत्री पदावर नावा नाही, हे वेगळं सांगण्याची गरज नव्हती. पण शरद पवार आत्ताच का बोलले? त्याचं कारण सरळ आहे की वेळ आली तर आपण तो दावा करू शकतो आणि तशीच वेळ आली तर ज्याला मुख्यमंत्री पदाची हाव सुटलेली आहे त्याला परत एकदा खेळवू शकतो. हा सिग्नल शरद पवारांनी दिलेला आहे. शरद पवारांच्या भाषेत यातून संकेत काय जातो, यातून सिग्नल काय जातो, हे शरद पवार अधूनमधून सांगत असतात. तेव्हा त्यांच्या बोलण्यातून सुद्धा शरद पवार अनेकदा अनेक सिग्नल देत असतात. तेव्हा आत्ता आपला मुख्यमंत्री पदावर दावा नाही, निकाल लागल्यानंतर बघू असं शरद पवार म्हणतात. तेव्हा महाविकास आघाडीत कोणी असंतुष्ट असेल आणि त्याला मुख्यमंत्री व्हायचं असेल तर महायुतीतल्या असंतुष्टाला निकाल लागल्यानंतर आपण मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊन आणखीन एक महाविकास आघाडी बनवू शकतो असंही शरद पवार सिग्नल देत असतील. आणि एकदा पिता बोलला जो पक्षाचा सर्वेसर्वा आहे, ज्याने वारंवार शून्यातून पक्ष उभा करून दाखवलेला आहे, असा एकदा आपला पिता हे बोलून गेल्यानंतर त्याचं पुनरुक्ती सुप्रियाताईंनी करायची गरज होती का? नव्हती. तुमचे वडील बोललेत, विषय संपला. आणि तुमच्या वडिलांनी स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे की निवडणुकीच्या निकालानंतर ठरवता येईल.
तर मग सुप्रियाताईंनी आपला काही चॉईस सांगण्याची काही गरज उरते का? पण सुप्रियाताई यशवंतराव चव्हाणांच्या त्या शिकवणीच्या वेळेला गैरहजर होत्या, त्यामुळे काय बोलू नये तेवढ्या त्या बोलून गेल्या. आणि त्यांनी सांगितलं की माझी पसंती उद्धव ठाकरेंना असेल. कदाचित सुप्रियाताईंना उद्धव ठाकरे कधीही युटर्न घेऊ शकतात, त्यांच्या नावातच युटर्न आहे. याची जी भूल पडलेली आहे 7-8 वर्षापूर्वी, ते अजून गेलेली दिसत नाही. जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि शिवसेनेचे आमदार त्यांच्या बरोबर मंत्रिमंडळात होते आणि सरकारच्या पाठिंब्यात सुद्धा होते, तेव्हा सुप्रियाताईंनी उद्धव ठाकरेंना टोमणा मारला होता. ही उद्धव ठाकरे यांच्या नावातच युटर्न आहे. कारण इंग्रजी यू हे अक्षर आहे, ते उद्धव ठाकरे यांच्या स्पेलिंग मध्ये येतं. आणि वारंवार आपण देवेंद्र सरकारबद्दल नाराज आहोत हे बोलणारे उद्धव ठाकरे, त्यासाठी सामनामध्ये अग्रलेख लिहिणारे संजय राऊत, हे सरकारमधून बाहेर पडत नाही आणि देवेंद्र सरकार पडत नाही. म्हणून विचलित झालेल्या सुप्रियाताईंनी उद्धव ठाकरे यांना टोमणा मारला होता की उद्धव ठाकरे युटर्न मारतात, त्यांच्या नावातच युटर्न आहे. पण ज्या वेळेला 2019च्या विधानसभेचे निकाल लागले तेव्हा यांच्या पिताजींनीच युटर्न मारला. पत्रकारांना सांगितलं की आम्हाला विरोधी पक्षात बसायचा मतदारांनी कौल दिलाय, आणि असं पत्रकारांना सांगत असताना उद्धव ठाकरेंनी युटर्न मारावा यासाठी खुद्द सुप्रियाताई आणि शरद पवार जोरदार प्रयत्न करत होते. यशवंतराव चव्हाण सभागृहापासून त्या काय नेहरू सेंटर पर्यंत डोम थिएटर मध्ये काय काय चाललं होतं? युटर्न चाललं होतं ना. युटर्न घेतल्यानंतर परत युटर्न म्हणजे गिरक्या मारणं असतं, ते चाललं होतं. तर अशा सुप्रियाताई यांनी आगामी विधानसभा निवडणुकीनंतर आपल्याला कोण मुख्यमंत्री झालेला आवडेल त्याची वाच्यता केलेली. त्यांनी सांगितलंय मला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले आवडते, हे सांगायला हरकत नाही. आपली आवड प्रत्येकाला सांगता येते, काय बिघडत? त्या कदाचित अजितदादांना पण मुख्यमंत्री करतील. तुम्हाला आठवतं अगदी अलीकडच्या काळामध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी सुप्रियाताई असं उघडपणे बोलल्या होत्या, अजितदादांना जर मुख्यमंत्री केलं महायुतीने तर त्याला पहिला हार मी घालणार, तो अधिकार माझा आहे, तो दुसऱ्या कोणाचा नाही. आठवतं लोकसभा निवडणुकीत आपली वहिनी आपल्या विरुद्ध उभी नव्हती तोपर्यंत सुप्रियाताई एक पायावर हातात हार घेऊन तयार होत्या आपल्या मुख्यमंत्री होणाऱ्या दादाला घालण्यासाठी. आम्ही दादाला मुख्यमंत्री करणार नाही, पण दादाला दुसऱ्या कोणी मुख्यमंत्री केलं तर त्याचा पहिला सत्कार मात्र लाडकी बहीण करणार होती. मला वाटते कदाचित एकनाथ शिंदेच्या डोक्यात लाडकी बहीण हा शब्द तेव्हापासून आलेला असेल. कशी गंमत आहे. पण इथपर्यंत सुद्धा मी म्हणतो ठीक आहे, सुप्रियाताईंनी आपला चॉईस बदललेला आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या नावातला यू टर्न पकडून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा मनसुबा व्यक्त केलेला आहे. म्हणजे त्यांची इच्छा जर शिरसंवाद पिताजी मांडणार असतील तर त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांचं नाव घोषित करावं, ही कदाचित सुप्रियाताईंची इच्छा असेल आणि ती असायला हरकत नाही, नाव सुचवायलाही हरकत नाही. पण उद्धव ठाकरे यांनाच का, सुप्रियाताईंना उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री म्हणून का पाहिजेत या प्रश्नाचा त्यांनी केलेला खुलासा हा फार महत्वाचा आहे. तो महत्वाचा इतक्यासाठी आहे की उद्धव ठाकरे किती महान आहेत हे सांगताना सुप्रियाताईंनी आपल्या पिताजींचा धादांत आणि धडधडीत पाण उतारा केलेला आहे. उद्धव ठाकरेंकडे अशी काय गुणवत्ता आहे की 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहून जवळजवळ 700-800 दिवस मुख्यमंत्री असताना फक्त 2च दिवस मंत्रालयात जायचं आणि उरलेल्या दिवशी आपल्याच घरी बसून राहायचं, जनतेला
फेसबुक लाईव्ह वरून दर्शन द्यायचं, ऑनलाईन बसायचं, पण ऑफलाईन होऊन जनतेमध्ये जायचं नाही, ही सुप्रियाताईंना उद्धव ठाकरे मधली गुणवत्ता वाटत असावी. पण तेवढीच गुणवत्ता मला वाटत होती. पण सुप्रियाताईंनी जो खुलासा केला तो महत्वाचा आहे. त्यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे म्हणून का मोठे वाटतात ते सांगताना सुप्रियाताई म्हणतात की जो दिल्ली समोर झुकलेला नाही आणि दिल्ली समोर झुकणार नाही असा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असला पाहिजे. हे शब्द सुप्रियाताईंचे आहेत आणि त्याला उद्धव ठाकरे यांचं कौतुक म्हणायचं की शरद पवारांची धादांत अवहेलना म्हणायचं, हा प्रश्न मला पडलेला आहे. कारण सुप्रियाताई कदाचित तेव्हा खूपच लहान असतील जेव्हा त्यांच्या पिताजींनी मुख्यमंत्री पदासाठी रांगत रांगत दिल्ली समोर शरणागती पत्करली होती. 1986 साली, आणि किती होतात आता, 38 वर्षापूर्वी शरद पवार विरोधी पक्षात सत्तेबाहेर बसून 8 वर्षात इतके थकून गेले, इतके थकून गेले की त्यांनी 1986च्या ऑक्टोबरमध्ये आपला सगळा पक्ष घेऊन राजीव गांधींच्या चरणी अर्पण केल्या होत्या आपल्या निष्ठा. अर्थात दिल्ली समोर झुकले नाहीत. तेव्हा शरद पवारांनी आपली अब्रू झाकण्यासाठी असेल राजीव गांधींना सांगितलं, तुम्ही दिल्लीश्वर असाल तरी औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरला या, मी तिथे तुमच्या चरणी माझ्या निष्ठा अर्पण करतो. सुप्रियाताई तेव्हा राजकारणात नव्हत्या, राजकारणात नव्हत्या. आणि मला अजूनही तो जो समारंभ झाला होता त्या निमित्ताने शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि शरद पवार लवकरच काँग्रेसमध्ये येतील असं काहीतरी वक्तव्य शंकररावांनी केलं. त्याला उफराट उत्तर देताना शरद पवार म्हणाले होते, मला शंकराच्या दर्शनाला जाण्यासाठी नंदीची परवानगी घ्यावी लागत नाही. शंकरराव चव्हाणांची नंदी बैल म्हणून अवहेलना शरद पवारांनी केली होती आणि दिल्लीश्वर म्हणजे त्यांचे भगवान शंकर होते. राजीव गांधींना शरण जाणं म्हणजे दिल्लीला शरण जाणं आहे की काय ते सुप्रियाताईंनी ठरवावं, सुप्रियाताईंनी ठरवावं. आणि एकदा आणि दोनदा नाही, सुप्रियाताई तुमचे वडील 1986 साली मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून राजीव गांधींना शरण गेले होते आणि 1999 साली वेगळा पक्ष काढून सोनिया गांधींना परदेशी नागरिक ठरवून काँग्रेसमधून बाहेर पडले, स्वतंत्र पक्ष काढला आणि राज्यात परत सत्ता आपल्या चेल्यांना मिळावी म्हणून 2 ते 3 महिन्यामध्ये तुमचे वडील सोनिया गांधींना शरण गेले. सोनिया गांधींसमोर नतमस्तक होऊन त्यांनी काँग्रेस बरोबर सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि 2004 मध्ये सोनिया गांधींनी पंतप्रधान व्हावं म्हणून नागदुऱ्या काढणारे तुमचे पिताश्री आहेत. तेव्हा दिल्ली समोर न झुकलेला आणि दिल्ली समोर न झुकणारा असं जेव्हा तुम्ही उद्धव ठाकरेंचं वर्णन करता तेव्हा तसा नामर्द नाकर्ता आपला पिता आहे असं म्हणत असता याचं पण भान सुप्रियाताईंना राहत नाही का? पित्याची इतकी अवहेलना, अपमान क्वचितच कुठच्या मुलीने केला असेल, क्वचितच कुठच्या मुलीने केला असेल. सुप्रियाताई जरा तोंडाचा जिभेला आवर घाला. आपण बोलतोय त्यातून आपल्या पित्यालाही आपण अपमानित करतो. ठीक आहे, आजची जी शेमडी पोरं तुम्ही समोर गोळा करता पत्रकार म्हणून, त्यांना तर पवार कोण होते ते पण माहित नाही, तुम्ही कोण आहात ते पण माहित नसतं. फक्त तुम्ही बोललात की ते तुमचं उष्ट खरकट चॅनेलवर
वाढत असतात वाढप्यासारखे. पण जे जाणकार सामान्य जनता आहे तिला माहितीये की दिल्ली समोर सत्तेसाठी वारंवार शरणागती पत्करलेला सगळ्यात पहिला महापुरुष जो कोण असेल तर ते तुमचे पिताजी आहेत. आणि वसंतदादा पाटील ज्यांनी मुख्यमंत्री पदावर लाथ मारून त्याच राजीव गांधींना त्यांची जागा दाखवून दिली होती आणि मुख्यमंत्री पद तात्काळ सोडण्याची हिंमत केली होती, त्यांच्या जवळपास तुमचे पिताजी फिरकू शकत नाहीत. उद्धव ठाकरेंचा तर विषयच सोडून द्या. असो मित्रांनो, वाईट वाटतं जेव्हा मुलगी आपल्या पित्याचीच इतकी जाहीर अवहेलना करते. विषय आवडला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.